नमस्कार, मी शुभम राज. तारा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूरच्या जिव्हाळ्याची समजली जाणारी थेट पाईपलाईन योजना अखेर सुरू झाली आहे. माजी पालकमंत्री आणि आमदार सतेज पाटील यांनी या पाण्याचं उद्घाटन केलं. काही महिन्यातच कोल्हापूरकरांना थेट पाईपलाईनद्वारे काळंबावाडी धरणातून पाणी पुरवठा केला जाणार आहे. मात्र या थेट पाईपलाईनच्या मुद्द्यावर आता राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक प्रतिक्रिया देताना दिसतायत. थेट पाईपलाईनच्या पाण्यात आता आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचं धनंजय महाडिक यांनी सांगितलंय. कोल्हापूर विमानतळ येथील नवीन टर्मिनल बिल्डिंगचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. उद्घाटन सोहळा संपल्यानंतर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. कारण सध्या कोल्हापूरच्या विमानतळावरून श्रेयवादाचं राजकारण सुरू झालं आहे. त्यावर बोलताना धनंजय महाडिक यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय. धनंजय महाडिक म्हणतात, कोल्हापुरात श्रेयवाद घेण्याची खूप लोकांना सवय आहे. आम्ही विमानतळाबाबत किती कष्ट घेतले हे जनतेला माहिती आहे. दुसऱ्यानं श्रेय किती घ्यायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. 20 वर्ष कोल्हापुरातील विमानसेवा बंद होती, मात्र विरोधक मंत्री असताना त्यांना देखील ते करणं शक्य झालं नाही. विमानतळ परवानगीची फाईल सुद्धा तयार केली नव्हती असा टोला काँग्रेसच्या नेत्यांना लगावत 100 वेळा मी DGC कडे जाऊन परवानगी आणली आहे. मला आत्मिक समाधान आहे. मला वैयक्तिक आनंद होत आहे की याचं काम मी पूर्ण केलं, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली आहे. काँग्रेसचे नेते सत्तेत होते, त्यांना असं वाटत होतं की महाडिक कधीही सत्तेत येणार नाहीत. विमान वरती घिरट्या घालतं आणि बास्केट ब्रिज ही संकल्पनाच नाही, अशा पद्धतीने आमच्यावरती टीका झाली. मात्र भाजपकडून खासदार झाल्यानंतर बास्केट ब्रिजचं काम अखेर सुरू झालं. आता गिरट्या घालणार विमान नाही तर 6 ठिकाणी विमानसेवा कोल्हापुरातून सुरू आहे. आणि थेट पाईपलाईनवरूनही त्यांनी भाष्य केलंय. ज्यांचं श्रेय त्यांनी घ्यावं असा माझा नेहमीच समज आहे. पण आता धनंजय महाडिक थेट पाईपलाईनच्या कामात लक्ष घालणार आहेत असं चित्र दिसतंय. पाईपलाईनचं उद्घाटन करून 5 महिने झाले, पण लोकांना पाणी अजून काही मिळालेलं नाही. दिवाळीची अंघोळ जाऊन एकट्यानेच केली, मात्र आज अखेर थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापूरकरांना मिळालेलं नाही असा खोचक टोलाही धनंजय महाडिक यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावलाय. लोक कळशी आणि घागर घेऊन आंदोलन करताना दिसत आहेत असंही ते म्हणाले. कितीही आटापिटा केला तरीही कोल्हापूरला थेट पाईपलाईनचं पाणी अजूनही काही मिळत नाही असं माझं स्पष्ट मत आहे, असं धनंजय महाडिक म्हणतात. ते पाणी मिळण्यासाठी आता मी पुढाकार घेणार आहे. थेट पाईपलाईनच्या सर्व कामांना मी भेट सुद्धा देणार आहे. लोकांना पाणी मिळण्यासाठी जर राज्य किंवा केंद्र सरकारकडून निधी लागणार असेल तर मी त्यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. हे सर्व करण्यासाठी त्यांना संधी दिली होती. 5-6 महिने झाले, पण अजून लोकांना पाणी मिळालेलं नाही, अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी थेट पाईपलाईनवरून विरोधकांवरती टीकास्त्र सोडलंय. याने अशा चित्र बातम्यांसाठी तारा न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा तारा न्यूज. धन्यवाद.